नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, काल पूर्ण दिवस आपण फायनल मेरिट लिस्टची वाट बघितली, पण पूर्ण दिवसात फायनल मेरिट लिस्ट आली नाही आणि सीईटी सेलचं कोणत्याही प्रकारचं नोटीस सुद्धा आलं नाही की शेड्यूल आपण टाइम टेबल चेंज करतोय अशा पद्धतीचं. ठीक आहे, तर आज तुमची फायनल मेरिट लिस्ट केव्हा येणार आहे? आतापर्यंत तर नाही आली, 9 वाजलेत आता सकाळचे. ठीक आहे, केव्हा येणार आहे, काय काय गोष्टी चेक करायच्या आहेत? ठीक आहे, त्यानंतर काही नवीन एक नोटीस आलेली आहे बाळांनो सीईटी सेल तर्फे, फायनल मेरिट लिस्ट संबंधित नाही पण दुसरी एक नोटीस आलेली आहे, तिला पण आपल्याला बघायचंय आणि ऑप्शन फॉर्म बद्दल पण आज आपल्याला बोलायचंय. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे 26 तारखेपर्यंत रजिस्टर केलं होतं, ठीक आहे, 26 जुलैपर्यंत पर्सनल काउन्सिलिंगसाठी, त्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट गेलेली आहे त्यांच्या व्हॉट्सअपवरती. प्लीज चेक करा. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 27 तारखेला एनरोल केलंय त्यांना कॉलेज लिस्ट आज दुपारपर्यंत डिलिव्हर होऊन जाईल त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती. जे विद्यार्थी 28 तारखेला रजिस्टर करतील, म्हणजे आज रजिस्टर करतील, त्यांना आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत तुमची कॉलेज लिस्ट बनवून रेडी होऊन तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला डिलिव्हर करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी अजून एनरोल केलं नसेल प्लीज एनरोल करा. आज रात्री 12 पर्यंत अजून मुदत आपण वाढवली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. बाळांनो, लगेच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंगसाठी. त्यानंतर थोड्या वेळात तुम्हाला काउन्सिलर असाइन होऊन जातील, ते तुमच्यासोबत सगळे डिटेल्स वगैरे तुमच्या घेतील आणि त्यानुसार तुमची लिस्ट लगेच 24 तासाच्या आत डिलिव्हर होऊनच जाते बाळांनो. ठीक आहे, चला चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत प्रत्येक सीईटीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कॅपराउंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फायनल मेरिट लिस्ट काल नाही आली बाळांनो, आज किती वाजेपर्यंत येईल? आज सुद्धा तुम्ही रात्रीचीच एक्सपेक्ट करा बाळांनो, 10 वाजेच्या आसपास, कारण सर्व्हर डाऊन होऊन जातात जर दिवसा त्यांनी रिलीज केलं. सगळे विद्यार्थी ऍट अ टाइम बघतात, त्यामुळे वेबसाईट क्रॅश होऊन जाते. त्या कारणाने सीईटी सेल जनरली ही रात्रीच्या वेळेस तुमचा रिझल्ट झालं किंवा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झालं, या सगळ्या गोष्टी रात्रीचेच डिक्लेअर करते. म्हणून तो एक्सपेक्ट करून चाला बाळांनो, आज रात्री 10 वाजेपर्यंत तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला दिसेल, फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आणि प्रोव्हिजनल आणि फायनल मध्ये काय अंतर असणार आहे ते पण आपण समजून घेऊया. खूप जास्त रँकचा फरक पडेल का बाळांनो? नाही, फक्त तुमचा 100 ते 150 रँकचा फरक पडेल. ठीक आहे, जर तुमची अंडर 10,000 रँक आहे किंवा अंडर 20,000 रँक आहे तेवढाच डिफरन्स पडेल 100 ते 150 रँकचा. जर तुम्ही खाली जसं जातात तसं 1000 मध्ये पण डिफरन्स पडत जातो. ठीक आहे, पण असं नाही की तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे तुम्हाला बनवायची नाही. आतापासून कॉलेज लिस्ट वगैरे रेडी ठेवा ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटाईल. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की यावेळी रँक खूप फ्लक्च्युएट झालाय, मग आम्ही पर्सेंटाईलच्या बेसिसवरती कसं काय कॉलेज लिस्ट बनवू? बाळांनो, जर तुमचे 90 पर्सेंटाईल आहे, तुम्ही ऑलरेडी फिल्टर घेऊन चला +10 -10चं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये ऑलरेडी तुम्हाला टाकायचंय 80 ते 100 पर्सेंटाईलचे कॉलेजेस, जेणेकरून तुमच्या +10 -10 होऊन तेवढं जरी रँक्स कमी झाल्या जास्त झाल्या तरी तुम्ही ते कॉलेजेस ऑलरेडी कव्हर करताय या रेंजमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट खूप जास्त अफेक्ट करणार नाही तुमच्या कॉलेज लिस्टवरती. म्हणून ठीक आहे, आता फायनल मेरिट लिस्ट पोस्टपोन का होते? हा जो सीईटी मध्ये स्कॅम झालाय बाळांनो, ठीक आहे, अजून गव्हर्नमेंट कडून आपल्याला याला रिस्पॉन्स नाही भेटलेला आहे. ठीक आहे, की हा खरंच स्कॅम झालेला आहे का, ते कॉल रेकॉर्डिंग वगैरे किती व्हॅलिड आहेत हे अजून गव्हर्नमेंटने तपासलेलं नाहीये. ठीक आहे, पण 100% काही ना काही गडबड आहे बाळांनो. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना बोर्डामध्ये 40 टक्केवारी 45 टक्केवारी त्यांना सीईटी मध्ये 100 पर्सेंटाईल येतात. याच वर्षाचं नाहीये, मी तुम्हाला मागे पण खूप सारे व्हिडिओज बनवले होते. मागे पण खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मागच्या वर्षी पण हेच झालं होतं. विद्यार्थी तर पास सुद्धा नव्हते, 34 मार्क होते फिजिक्समध्ये, त्याला सीईटीला 100 पर्सेंटाईल होते. तुम्ही चेक करा मागच्या वर्षाची मेरिट लिस्ट है ना, मेरिट नंबर 18 चेक करा तुम्ही त्याच्यामध्ये मागच्या वर्षाच्या मेरिट लिस्टमध्ये. आणि या वर्षी पण तुम्ही पहिले 50 रँक जर बघणार बाळांनो, 50 पैकी मी गॅरंटी देतो 30 रँक असे ज्यांना बोर्डामध्ये 50 पर्सेंटाईल आहेत आणि सीईटी मध्ये 100 पर्सेंटाईल आहेत. हे कुठं शक्य आहे का बाळांनो, सांगा, है ना? जर ठीक आहे 100त एक विद्यार्थी असतो बाळांनो, ज्याचं मे बी त्याचा बोर्डामध्ये नाही चांगला दिवस होता, त्याचे आजारी होता, तो काही अडचण असू शकतो, मे बी ड्रॉपर असेल, काही अडचण असू शकतो. 30 विद्यार्थी 50 पैकी 30 विद्यार्थी आजारी नसणार आहेत त्या दिवशी, 50 पैकी 30 विद्यार्थी ड्रॉपर नसणार आहेत, है ना? तर ह्या सगळ्या गोष्टींना गव्हर्नमेंट अजून सुद्धा बघतंय आणि म्हणून गव्हर्नमेंटला वाटतंय की फायनल मेरिट लिस्टमध्ये आपण चांगले चेंजेस करू आणि त्यानुसार आपली फायनल मेरिट लिस्ट वगैरे डिस्प्ले होईल. ठीक आहे, पण गव्हर्नमेंट दरवर्षी हे या गोष्टींना डिले करत जातं बाळांनो, फायनली तुमचं वर्ष संपून जातं. ठीक आहे, त्याच्यावरती काही रिझल्ट निघत नाही. फायनल मेरिट लिस्ट तुमची येणार आहे. ठीक आहे, आज रात्रीपर्यंत तुमची डिक्लेअर होऊन जाईल बाळांनो, खूप जास्त त्याच्यात बदल होणार नाही. आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, एक फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. ठीक आहे, तो फॉर्म नक्कीच भरा. जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स मधून तुमचं बीटेक करायचंय, ठीक आहे, तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं टॉप 35 इंडियाच्या टॉप 35 कॅम्पसेसमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं बाळांनो. सीएस कॉलेजेसमध्ये, ते पण सीएस इंजिनिअरिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे, ते पण तुमच्या नियरेस्ट सिटीजमध्ये बाळांनो, जसं की पुणे झालं, ठीक आहे, नाशिक झालं, अशा शहरांमध्ये तुम्ही टॉप इंजिनिअरिंग सीएस इंजिनिअरिंग करू शकतात. हा फॉर्म नक्कीच भरून द्या. फक्त फॉर्म भरायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो.
हा फॉर्म भरल्याने तुम्हाला IITचं मायक्रो स्पेशलायझेशन सर्टिफिकेट सुद्धा भेटेल बाळांनो. मिनिमम 30,000चं स्टायपेंड सुद्धा भेटेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला गुगलचे मायक्रोसॉफ्टचे जे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मास्टर क्लास सुद्धा भेटणार आहे बाळांनो. आणि एक लक्षात ठेवा बाळांनो, कम्प्युटर सायन्स फ्युचर आहे. ठीक आहे. किती जरी स्टुडंट वाढले तरी त्या गोष्टीचा स्कोप रिलिव्हंट राहणार आहे, ती गोष्ट वाढतच जाणार आहे बाळांनो. म्हणून तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरून द्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. टॉप 35 इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्ही CS इंजिनिअरिंग करू शकता बाळांनो. लगेच फॉर्म भरा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला नेक्स्ट गोष्ट आहे आपली सीईटी सेलची जी नोटीस आली तिच्याबद्दल बोलूया बाळांनो. ठीक आहे. सीईटी सेलच्या नोटीसमध्ये पहिले काय सांगितलं होतं सीईटी सेलने, की जर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये फ्रीज किंवा बेटरमेंट करायचंय, फ्रीज किंवा बेटरमेंट म्हणजे फ्रीज किंवा फ्लोट म्हणू शकतो आपण, है ना, फ्रीज किंवा फ्लोट करायचंय तर तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील, आम्हाला सीईटी सेलला द्यावे लागतील असं सीईटी सेलने म्हटलं होतं. त्यानंतर आपण 2-3 व्हिडिओज बनवले बाळांनो, व्हिडिओज कुठे ना कुठे पोहोचले असतील. ठीक आहे. त्यानंतर सीईटी सेलने निर्णय घेतलाय आता, आणि सीईटी सेलने पहिले काय सांगितलं होतं, जर दुसऱ्या राऊंडला तुम्हाला फ्रीज फ्लोट करायचंय तर तुम्हाला 2000 रुपये द्यावे लागतील, है ना. तिसऱ्या राऊंडला फ्रीज फ्लोट करायचंय तर तुम्हाला 3000 रुपये द्यावे लागतील. म्हणजे असे 6000 रुपये वरमाडणार होते सीईटी सेल तुमच्याकडून. ठीक आहे. फक्त फ्रीज फ्लोटच्या नावाखाली. ठीक आहे. खूप आपण याच्यावरती ट्विट पण केले बाळांनो, खूप आपण याच्यावरती व्हिडिओज बनवले, रील्स बनवले, आणि ते कुठं ना कुठं पोहोचले असतील. कारण 6000 रुपये शक्य नाही एका पालकासाठी देणं, है ना, सीईटी सेलला. तर ही फीज आता रिड्यूस झालेली बाळांनो. फक्त तुम्हाला 1000 रुपये देत जायचंय प्रत्येक राऊंडला. जर तुम्हाला फ्रीज फ्लोट करायचं असेल तर, फ्रीज करायचं कॉलेज बुकिंग करायचं असेल तरी तुम्हाला 1000 रुपये द्यावे लागतील. आणि जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं असेल हे कॉलेज रिझर्व्ह ठेवून तरी तुम्हाला 1000 रुपये तिथं द्यावे लागतील. ठीक आहे. तर हा शासनाचा नवीन नियम आहे बाळांनो. कालच यांनी GR पब्लिश केलं 26 जुलैला. ठीक आहे. तर या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची, आणि तुमचं 6000 जिथं फीज होती आता 3000 रुपये लागणार आहे बाळांनो. 3000 तरी जास्तच आहे, पण ठीक आहे, थोडीफार रिड्यूस झाली. लास्ट इयर इतकीच फीज तुमची झालेली आहे. तर ही दुसरी नोटीस होती सीईटी सेलची. आता ऑप्शन फॉर्म बाळांनो, जशी तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल लगेच तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल. ऑप्शन फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉलेज लिस्ट तुमच्या जवळ ठेवा. ऑप्शन फॉर्म हा तुम्ही SC सेंटरला पण भरू शकतात आणि तुम्ही सायबरवरती जाऊन सुद्धा भरू शकतात. ठीक आहे. घरी भरायला गेले तर घरी तुमच्याकडे प्रॉपर लॅपटॉप इंटरनेट कनेक्शन पाहिजे बाळांनो, तरच घरी भरा. अदरवाईज तुम्ही सायबरला भरा किंवा SC सेंटरला जाऊन भरा फॉर्म. ठीक आहे. तो फॉर्म भरण्याआधी तुमच्याकडे कॉलेज लिस्ट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कॉलेज लिस्ट कशा पद्धतीचं असणं गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. पद्धतीची तुमची कॉलेज लिस्ट असणं गरजेचं आहे बाळांनो. ही आता आपण पर्सनल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज लिस्ट बनवली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचीच कॉलेज लिस्ट आहे. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनते. त्यांच्या पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळे त्यांचे इनपुट घेऊन. ठीक आहे. आता तुम्हाला काही गाईडलाईन्स आपण प्रोव्हाइड करतो, त्यानंतर एक नोट टाकतो की पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला हेच टाकायचे, कारण आपण ऑटो फ्रीजचा नियम टाळू शकतो. म्हणून आपल्याला पहिले 6 कॉलेजेस हेच टाकावे लागतात. COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, KG सोमय्या, डिसांगवी, ताडोमल, SPIT, कमिन्स या कोणत्याही 5-10 कॉलेजेस पैकी तुम्ही पहिले 6 कॉलेजेस टाकून ठेवू शकता. ठीक आहे. जेणेकरून कोणत्याच राऊंडला तुमचा ऑटो फ्रीज होणार नाही. ऑटो फ्रीजचा नियम काय असतो, जर पहिल्या राऊंडला पहिल्याच नंबरचं कॉलेज लागून गेलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 पैकी लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 पैकी लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं. मग आपण काय करतोय, पहिले 6 कॉलेज एकदम टॉप टाकून देतोय. जर आपले 20-30% राहिलेत तरी आपण एकदम टॉप कॉलेज टाकतोय. का? ऑटो फ्रीज झालं तर झालं, होणारच नाही ऑटो फ्रीज. जर तुमचे 20-30% राहिले हे कॉलेजेस का भेटतील, आणि झालं तर चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणून आपण पहिले हे 6 कॉलेजेस टाकून ठेवतो. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, नंबर, जेंडर, पर्सेंटाईल, जेईचे पर्सेंटाईल, कॅन्डिडेट टाईप, कॅटेगरी, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे की नाही, रिलीजियस मायनॉरिटी आहे की नाही, डिफेन्स कोटा आहे की नाही, PWD आहे की नाही, या सगळ्या डिटेल्स आपण घेतो विद्यार्थ्याच्या. त्याला कोणकोणत्या ब्रांचेसमध्ये जायचंय, त्याला कोणकोणत्या सिटीजमध्ये जायचंय, सगळ्या त्याच्या डिटेल्स घेऊन त्यानुसार त्याची कॉलेज लिस्ट बनते. ठीक आहे. आता कॉलेज लिस्टमध्ये पण बाळांनो आपण सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतो, जसं की तुमचा कॉलेज कोड, कॉलेजचं नाव, ब्रांचचं नाव, सिटी, स्टेटस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात. आता भरपूर विद्यार्थी मला क्वेरीज विचारतात, सर एडेड आणि अनएडेड मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. तुम्हाला सगळे स्कॉलरशिप, सगळे प्लेसमेंट, सगळ्या गोष्टी सेम होणार आहेत. एडेड आणि अनएडेड मध्ये कन्फ्युज नका होऊ. ठीक आहे. एडेड आणि अनएडेड कॉलेजेस सगळ्यात जास्त आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेस 5-10 आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. म्हणून त्या स्टेटस कडे जास्त लक्ष नका देऊ. कॉलेज किती चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आता बघा, आता या लिस्टमध्ये आता भरपूर विद्यार्थी असा ऑब्जेक्शन घेतात, सर तुम्ही VGTI का वरती टाकलं, सर तुम्ही COEP का खाली टाकलं. ठीक आहे. VGTIचं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं कट ऑफ बघा लास्ट इयरचं ओपनचं. आता विद्यार्थी काय ओपन आहे वाटतं, है ना. हा, विद्यार्थी ओपन आहे, है ना. 97.91% आलेत. आता विद्यार्थ्याचं हे कम्प्युटर सायन्सचं, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं VGTIचं कट ऑफ बघा, हे जास्त गेलेलं आहे बाळांनो ऍज कम्पेअर टू COEPच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पेक्षा. ठीक आहे. म्हणून ते कॉलेज वरती आहे आणि हे कॉलेज खाली आहे. या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यायची. आता हे फक्त एक एक्झाम्पल झालं बाळांनो. इथं तुम्ही आता बघू शकतात, आता इथं SPIT वरती आहे.
आता तुम्ही म्हणणार सरदार पटेल सीओईपी पेक्षा चांगलं कॉलेज आहे का? 100% चांगलं कॉलेज आहे. सरदार पटेलचं कम्प्युटर सायन्स आणि सीओईपीचं ईएनटीसी जमीन आसमानचा फरक आहे बाळांनो. याचं तुम्ही हायेस्ट पॅकेज बघा, 50 लाखाच्या वरती गेले. याचं हायेस्ट पॅकेज बघा, या पर्टिक्युलर ब्रांचचं 20 लाख सुद्धा नसेल. हा डिफरन्स पडतो है ना. फक्त सीओईपी मध्ये इन्स्ट्रुमेंटेशन जरी भेटत असलं ना तरी विद्यार्थी इन्स्ट्रुमेंटेशन घेऊन घेतात, पण त्यांना सरदार पटेलचं कम्प्युटर नाही चालत, त्यांना पीसीसीओईचं कम्प्युटर नाही चालत. म्हणजे विद्यार्थ्यांचा माइंडसेट इतका डायव्हर्ट झालेला आहे फक्त कॉलेजच्या नावाखाली है ना. ठीक आहे, चांगलं कॉलेज आहे, पण तिथं तुम्हाला कम्प्युटर वगैरे भेटतंय का? तुमची इच्छा जर कम्प्युटरची आहे, तुम्ही फक्त कॉलेजच्या नावासाठी मेकॅनिकल सिव्हिल ऍडमिशन घेऊन घेताय, हे चुकीचं आहे है ना. जर तुम्हाला इथं सरदार पटेल खूप चांगलं कॉलेज आहे मुंबईतलं, व्हीजीटीआय नंतर त्याचाच नंबर येतो. डीजे सांगवी थाडोमल काहीच नाही आहे त्यांच्यासमोर है ना. जर तुम्हाला सरदार पटेलचं कम्प्युटर भेटतंय, तिथं तुम्हाला सीओईपीचं ईएनटीसी भेटतोय, तरी विद्यार्थी फाईट करतात की आम्हाला सीओईपी वरती पाहिजे, जो की चुकीचा निर्णय. ठीक आहे, ते तुम्ही मॅन्युअली तुमच्या हाताने घेऊ शकतात बाळांनो, पण ही आपण व्यवस्थित लिस्ट बनवून देतो. हीच तुम्हाला आम्ही सांगतो की हीच तुम्ही अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला एक चांगले प्रेफरन्सेस लागतील. तुम्ही इथं पूर्ण बघा, आता डीजे सांगवी वगैरे पण टाकलेत आपण, पण ते खाली टाकलेत बाळांनो. डीजे सांगवीपेक्षा पीआयसीटीचं कम्प्युटर बेस्ट आहे, डीजे सांगवीपेक्षा पीआयसीटीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट आहे, डीजे सांगवीपेक्षा पीआयसीटीचं ईएनटीसी बेस्ट आहे, 100% बेस्ट आहे. प्लीज प्रॉपरली कम्पेअर करा आणि त्यानंतरच ही लिस्ट अपलोड करा बाळांनो. ठीक आहे, म्हणजे प्रॉपरली आपणच कम्पेअर करून दिलेली आहे, तुम्हाला काही जास्त डोकं लावायची गरज नाही या लिस्टमध्ये. जर तुम्हाला कुठं काही वाटलं तुम्ही कट ऑफ चेक करू शकतात बाळांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीची तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा. आज जर एनरोल करणार तर उद्या मॉर्निंग पर्यंत तुमची लिस्ट आम्ही डिलिव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू बाळांनो, कारण एक लिस्ट बनवायला पण टाइम लागतो. प्रत्येक कॉलेज सर्च करावं लागतं बाळांनो है ना. थोडासा टाइम द्या आम्हाला, असं नका म्हणू की आता मी फीस पे करतोय मला अर्धा तासात लिस्ट द्या, जे की शक्य नाही है ना. प्लीज एनरोल करा, तुम्हाला लिस्ट भेटून जाईल. आपल्याकडे 3 दिवस आहेत बाळांनो ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी, असं नाही की आजच्या आज भरला गेला पाहिजे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला काही डाऊट असतील मला नक्कीच विचारा. पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, कारण जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आणि तुम्हाला डॉक्युमेंट, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3 फीज, फ्लोट स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीज, सगळ्या गोष्टींमध्ये आपण सपोर्ट करतो. जोपर्यंत तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊन जात नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही तोपर्यंत. मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती बऱ्याच विद्यार्थ्यांची, त्यांची फीज 0 झाली बाळांनो. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पण होतील. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातील, जे सगळे कॉल्स वगैरे तुमचे रिसीव्ह करतील, कॉल्स, मेसेजेस, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, या प्रसंगी पर्सनल काउन्सिलर सुद्धा थोडे बिझी असल्या कारणाने तुमचे कॉल्स काही मिस झाले असतील बाळांनो. प्लीज थोडासा टाइम द्या. प्रत्येक विद्यार्थ्याच्या लिस्ट मागे लागलेलो आहे आपण. ठीक आहे, व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप मला वेळ काढावा लागतोय. ठीक आहे, प्लीज थोडा पेशन्स ठेवा है ना. जरी हाय पर्सेंटाईल असेल, लो पर्सेंटाईल असेल, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवेल बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काही अडचण असेल व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही बाळांनो. भरपूर विद्यार्थी मला कॉल करण्याचा प्रयत्न करताय, मी कॉल रिसीव्ह करू शकत नाही या प्रसंगी. 50,000 विद्यार्थी बघतात आपला व्हिडिओ बाळांनो. हा 50,000 मध्ये 10,000 विद्यार्थी मला कॉल करतात है ना. शक्य नाही बाळांनो ही गोष्ट. काही अडचण असेल व्हॉट्सअपला टाका, 24 तासात एकदा तरी मी सगळे व्हॉट्सअप क्लिअर करून देतो है ना. एक चांगली काउन्सिलिंग, चांगलं कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेजपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केली बाळांनो मागच्या 8 वर्षामध्ये. नक्कीच तुम्ही ट्रस्ट करू शकता. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते. काही अडचण असेल कॅप राऊंड रिलेटेड तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला मला विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.